आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। सुधारित कृषी कायद्यातही किमान हमी भाव एमएसपी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती एपीएमसी पूर्वीप्रमाणे सुरू राहणार असल्याचा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे। मध्य प्रदेशात रायसेन इथं काल झालेल्या शेतकरी महासंमेलनाला ते दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून संबोधित करत होते। नव्या कृषी कायद्यांमुळे एमएसपी आणि एपीएमसी बंद होईल असा अपप्रचार करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवला जात असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले। दिल्ली इथं सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात राज्यातले शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिली आहे। किसान सभेच्या नेतृत्वात 21 डिसेंबर 2020 रोजी नाशिक इथून शेतकरी दिल्लीकडे प्रस्थान करतील। 24 डिसेंबरला हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचतील। राजस्थान हरियाणा सीमेवर शहाजहानपूरकडून दिल्लीकडे जाणारा महामार्ग हे शेतकरी रोखून धरणार असल्याची माहिती नवले यांनी दिली। दरम्यान दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासोबत मुंबई इथं अंबानींच्या कार्यालयावर येत्या 22 तारखेला मोर्चा काढणार असल्याचं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं। काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। प्लास्टर ऑफ पॅरिस पीओपीच्या मूर्तींबाबत अभ्यास करून तोडगा काढण्यासाठी अभ्यास गट नियुक्त केला जाणार आहे। केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही मागणी मान्य केली असल्याची माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली। पीओपी वापरावर आणलेली बंदी केंद्र सरकारनं कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 1 वर्षासाठी शिथिल केली होती। राज्यात काल 3994 नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले। त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 18,88,767 इतकी झाली आहे। राज्यात आतापर्यंत 17,87,722 रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर 94.17% इतका झाला आहे। अनुसूचित जमातीच्या गोंडगोवारी जमातीच्या नावानं जात प्रमाणपत्र मिळवण्यास पात्र असल्याचे कोणतेही कारण उच्च न्यायालयाच्या निर्णयात नमूद केलेलं नाही। अनुसूचित जमातीच्या यादीत उल्लेख केलेल्या गोंड गोवारी म्हणून गोवारी जातीला आदिवासी घोषित करण्याचा उच्च न्यायालयानं 14 ऑगस्ट 2018 रोजी दिलेला निर्णय अयोग्य असून सर्वोच्च न्यायालयानं तो रद्द केला आहे। तसंच 1911 आधी गोंड गोवारी ही जमात पूर्णपणे नामशेष झाली होती। या उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या संपूर्ण आधारावर देखील सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।